पंकजाताई, पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये तुमचा समावेश करण्यात आलेला आहे, काय भावना आहे? माझ्या भावना अत्यंत आनंदी आहे मी, कारण या सगळ्या लोकांसाठी मी आनंदी आहे। या लोकांच्या सततच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आणि त्यांच्या सतत पंकजाताई आपल्या असाव्या या भावनामुळे आणि माझ्या राष्ट्रीय नेतृत्व आमचे जे आहेत आणि राज्यातले सर्व नेतृत्व आहेत त्यांच्या विश्वास टाकण्यामुळे मी इथे आहे। मी त्या सर्वांचे आभार मानते। आपण कॅम्पेनिंगच्या वेळेला परिगणला बोललो होतो, 40 सभा, खूप मोठा प्रचार आणि अंतिमतः भाजपचा विक्रमी विजय, तुमचं देखील मोठं योगदान होतं। कुठेतरी एक न्याय मिळालाय पुन्हा एकदा जे पक्षासाठी काम केलं त्यासाठी? मला वाटतं मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केलंय, मला न्याय नेहमीच मिळालाय। मी स्वतः कधीही म्हणले नाही की माझ्यावर अन्याय झालाय, त्यामुळे मला जी भूमिका दिली त्या भूमिकेचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या टीममध्ये घ्यायचं ठरवलंय, ते जी भूमिका देतील मी त्याचं सोनं करेन। तुम्ही सामाजिक सौहार्दाच्या संदर्भामध्ये वारंवार भूमिका मांडली, तुम्ही आता मंत्री म्हणून देखील महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात। राज्यातलं आणि विशेषत्वाने बीड जिल्ह्यातलं सामाजिक स्वास्थ्य जे बिघडत चाललंय ते मेंटेन करण्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न केले जातील? कारण 5 वर्षामध्ये तुमच्या काळात उत्तम काम झालं। आतापर्यंत जसं मी काम केलं तसंच भविष्यात करत राहीन। माणूस माणूस असतो आणि त्या माणसाच्या मागे कुठलाही आपण शोधायचं नाही, त्याच्या नाडनावामध्ये, त्याच्या बाकीच्या गोष्टी, असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनेच मी काम करत राहिले। अगदी शेवटचा प्रश्न, परवाच मुंडे साहेबांची जयंती देखील झाली आणि त्यानंतर लगोलग 2-3 दिवसानंतर पुन्हा एकदा पंकजाताई मंत्री होत आहेत, काय हे एकंदर या सगळीकडे सपाट? आता ते जयंतीचा विषयच नाही, मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला आहे, त्यांची पुण्याई आहे, त्यांचे संस्कार आहेत आणि पक्षाचा गाढ विश्वास आणि पक्षाने दिलेली संधी माझ्यासाठी सोनं आहे। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। ह्या होत्या पंकजा मुंडे, यांनी सांगितलं की एकंदरच भाजपच्या नेतृत्वाने दिलेली संधी असेल, भाजपच्या नेतृत्वाने दिलेली संधी, त्यासोबतच महत्वाच्या अनेक गोष्टी, पक्षासाठी केलेलं काम असेल, या सगळ्याची पोचपावती काय या सगळ्या निर्णयाच्या माध्यमातून आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून पक्षाने मला दिली आहे। पक्षाने माझ्यावर कायमच न्याय केलाय, कुठलाही अन्याय माझ्यावरती झालेला नाहीये, त्यामुळे केंद्रीय नेतृत्वासोबतच राज्याच्या नेतृत्वाचे देखील पंकजा मुंडे यांनी आभार मानलेत आणि मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट शील सह मी ओम देशमुख, झी मीडिया, नागपूर।